आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। दत्त माध्यमिक विद्यालय एलूर सांगली जिल्हा विकास मंडळ संचलित जतच्या शाखेवर शुभम चव्हाण यांच्याकडून करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे तथा संस्थेला बदनाम करण्याच्या हेतूनच मुख्याध्यापक श्री शेख यांचे स्पष्टीकरण। जत तालुक्यातील श्री दत्त माध्यमिक विद्यालयावर शुभम चव्हाण या कर्मचाऱ्यानं अनेक अन्यायकारक प्रश्नांची सरबत्ती संस्थेवर करत मुख्याध्यापकांसह सांगली जिल्हा विकास मंडळ संचलितच्या कार्यप्रणालीवर अनेक आरोप केले। सदरचा प्रकार हा सर्वश्रुत असून काही बोलक्या प्रतिक्रिया ही शुभम चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे। यावर श्री दत्त माध्यमिक विद्यालय जत शाखेच्या मुख्याध्यापक पदावर कार्यरत असणारे श्री शेख यांनी शुभम या व्यक्तीनं संस्थेवर व माझ्यावर केलेले सर्व आरोप अर्थहीन असून केवळ संस्थेची बदनामी करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा केविलवाणा प्रकार शुभम चव्हाण यांनी चालवला असल्याचं मत आयोजित पत्रकार परिषदेत सादर केले। यावर पुढे भाष्य करताना मुख्याध्यापक शेख म्हणाले की अनेक वर्षांची आदर्शमय परंपरा असणाऱ्या या संस्थेत शिस्त व नियमांचं पालन करण्याची परंपरा सर्वांकडून जोपासली गेली आहे। याच अनुषंगाने मुख्याध्यापक म्हणून मी कोणत्याही कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव करत नसून संस्थेची हित तथा आदर्श अध्यापन घडवणे असा आम्हा सर्वांचा मानस असल्याने शुभम चव्हाण सारख्या व्यक्तीवर संस्थेकडून व माझ्याकडून शुभम चव्हाण यांना अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं मत आयोजित पत्रकार परिषदेत श्री शेख यांनी व्यक्त केलंय। चला तर ऐकूया पत्रकार परिषदेतील त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया। काल जी माहिती यूट्यूबवरती जी व्हायरल झालेली आहे ती माहितीमध्ये जे काही शुभम चव्हाण या कर्मचाऱ्याने जी माहिती दिलेली आहे ती 100% पूर्णतः चुकीची असून त्याच्यामध्ये त्यांनी जी दिलेली माहिती आहे त्या माहितीचा कोणत्याही प्रकारे विचार न करता पत्रकार बंधूंना बोलावून त्यांनी ती माहिती दिलेली आहे। वास्तविक पाहता सुरुवातीला ज्यावेळेला महादेव देवकाते यांचा 2018 मध्ये क्लार्क या पदावरती त्याची नियुक्ती केलेली आहे। आदरणीय शिवाजीराव पाटील संस्थेचे अध्यक्ष यांच्या सहीनं 2018 मध्ये त्यांना ऑर्डर दिलेली होती। त्यानंतर त्यांना या ठिकाणी जतच्या शाखेमध्ये त्यांची येलोरहून त्यांची बदली केली आणि त्यानंतर 2022 मध्ये 2021-22 मध्ये धनाजी चव्हाण नावाचा आपल्याकडे एक शिपाई कर्मचारी होता, त्यांचं आकस्मिक निधन झालं आणि आकस्मिक निधन झाल्यानंतर अनुकंपाखाली त्यांना नोकरी मिळण्यासाठी त्यांनी संस्थेकडे अर्ज केलेला होता आणि त्यावेळेला महादेव देवकाते यांना कनिष्ठ लिपिकावरती आधीच नेमणूक दिलेली असल्यामुळं रिक्त जागा नसल्यामुळं त्यांना शिपाई पदावरती नोकरी देण्यासंदर्भात माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडं संस्थापकांनी अर्ज दिलेला होता आणि त्या पदावरती त्यांना नेमणूक द्यायची असताना शुभम चव्हाण यांनी ती शिपाई पदाची जी काय दिलेली ऑर्डर होती त्यांनी ती नाकारली आणि त्यांना कनिष्ठ लिपिक पदावरतीच मला नेमणूक पाहिजे, मी शिपाई म्हणून काम करणार नाही अशा स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य केलं। आणि त्यानंतर त्यांनी संस्थेमध्ये 2 गट असल्यामुळं विरोध गट जो होता दत्तात्रय चव्हाण यांच्या बोगस सहीनं त्यांनी संस्थेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला, जिल्हा परिषदेला शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर केला। त्यांची शाळेमध्ये कोणत्याही प्रकारची स्थळप्रत नाही, शाळेकडून तो प्रस्ताव दिलेला नव्हता, जावक क्रमांक त्याच्या प्रस्तावावरती नाही, अशा स्वरूपाचा प्रस्ताव त्यांनी तिथे दाखल केलेला होता। एकाच कनिष्ठ लिपिक पदावरती या 2 कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव सादर तिथे केलेला असल्यामुळं माननीय शिक्षणाधिकारी लोंढे साहेब यांनी दोघांचा प्रस्ताव हा नाकारलेला होता। दोन्ही गटांचा वाद असल्यामुळं नेमका कोणत्या गटाचा हा कर्मचारी आहे, कोणी आदेश दिलेला आहे याच्यामध्ये संदिग्धता निर्माण झालेली असल्यामुळं शिक्षणाधिकाऱ्याने तो प्रस्ताव रद्द केलेला होता। माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली यांनी हा प्रस्ताव नाकारल्यानंतर महादेव देवकातेचा प्रस्ताव वारंवार 4 शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तो दिलेला होता। 2018 मध्ये हा प्रस्ताव दिल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये माननीय शिक्षणाधिकारी चौगुले साहेब यांच्या सहीनं तो प्रस्ताव त्रुटीच्या पूर्ततेसाठी त्यांनी प्रस्ताव परत पाठवलेला होता। त्यानंतर त्रुटीची पूर्तता करून हा प्रस्ताव परत सादर केला गेला। त्यानंतर शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे साहेब यांच्या कालावधीमध्ये परत फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी सांगितलं गेलं। त्यानंतर तो फेरप्रस्ताव परत सादर केला गेला। त्यानंतर लोंढे साहेबांनी परत फेरप्रस्ताव सादर करायला सांगितला। अशा पद्धतीनं 4-5 वेळा हा प्रस्ताव सादर करून सुद्धा देवकाते यांना मान्यता न देता त्यांनी अतिशय त्याच्यावरती अन्याय करून
शुभम चव्हाण यांना तो प्रस्तावाची मान्यता त्यांनी दिलेली आहे. महादेव देवकाते हे सुद्धा या शाळेमध्ये गेली 30 वर्ष शिपाई पदावरती काम करत असताना संस्थेनं त्याच्या कामाचा विचार करून त्यांना लिपिक या पदावरती पदोन्नती दिलेली होती. मग आज शुभम चव्हाण हा 2022 नंतर 4 वर्ष महादेव देवकातेंचा प्रस्ताव दिल्यानंतर 4 वर्षानंतर ती मयत झाली आणि त्यानंतर त्यांनी या पदावरती दावा दाखल केलेला आहे. मग तो महादेव देवकाते यांच्यावरती अन्याय होत नाही का? शुभम चव्हाण हा आमचा काही शत्रू नाही, आमचा दुश्मन नाही. तो एक कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. आमच्या शाळेमध्ये 25-30 वर्ष त्याच्या वडिलांनी काम केलेलं आहे. त्याच्या बाबतीत आम्हालाही कळवळ आहे आणि त्याला नोकरी मिळावी आमचा शुद्ध हेतू आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची आमच्यामध्ये शंका नाही. पण त्याच्या अगोदर जे काय 7-8 वर्ष क्लर्क पदावरती ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांनी या शाळेची धुरा सांभाळलेली आहे, शाळेचं कार्यालयीन कामकाज जे आहे ते सगळं त्यांनी गेली 7-8 वर्ष 2018 पासून त्यांनी काम केलेलं असताना त्यांच्यावरती अन्याय होऊ नये एवढाच फक्त माझा हेतू आहे. आणि त्याचबरोबर शुभम चव्हाण यांनी जो काही आमच्यावरती आरोप केलेला आहे की आम्हाला संडास बाथरूम धुवायला लावलं, झाडायला लावलं, त्याचबरोबर मारहाण केली, हे धादांत खोटं असून यातली कोणतीही बाजू खरी नाही. हे सगळं त्यांनी खोटं सांगितलेलं आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी हा सगळा प्रकार केलेला आहे. याच्यातली माझ्या शाळेमध्ये आज 255 विद्यार्थी शिकत आहेत. कुठल्याही विद्यार्थ्याची जर तुम्ही मुलाखत घेतली किंवा एखाद्या विद्यार्थ्याला जर तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला सांगू शकतील की बाबा हा शुभम चव्हाण शाळेमध्ये काम करतो का, त्याला कधी झाडलोट करायला लावलेली आहे का, किंवा त्याच्यावरती कुठल्या कामाचा बोजा टाकलेला आहे का. कोणत्याही प्रकारचं काम त्याला दिलेलं नाही आणि आम्ही देणारही नाही. जोपर्यंत कोर्टाचा न्याय निवाडा होत नाही तोपर्यंत त्याला आम्ही कोणत्याही प्रकारचं काम देणार नाही. त्याचबरोबर महादेव देवकाते यांनी माननीय हायकोर्ट यांनी जो दिलेला निकाल आहे त्या निकालाच्या विरोधात महादेव देवकाते यांनी हायकोर्टामध्ये परत रिट पिटिशन दाखल केलेलं आहे. संस्थेनं मला लेखी पत्र दिलेलं आहे, लेखी आदेश दिलेला आहे की जोपर्यंत हायकोर्टाचा निकाल होत नाही तोपर्यंत संबंधित कर्मचाऱ्याला शुभम चव्हाण यांना शाळेमध्ये हजर करून घेण्यात येऊ नये अशा स्वरूपाचा लेखी आदेश मला असल्यामुळे मी त्याला हजर करून घेतलेलं नाही. बाकी त्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा आमचा आरोप नसून त्यांनी जी काही दिलेली माहिती आहे ती धादांत खोटी असून त्यांनी शाळेची आणि मुख्याध्यापकाची पूर्णतः बदनामी केलेली आहे. भविष्यामध्ये शाळा चालू नये, भविष्यामध्ये शाळेला अडचणी याव्यात अशा स्वरूपाचा शुद्ध हेतू त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये ठेवून त्यांना ज्यांनी कोणी मदत केलेली आहे त्यांनी ही शाळा बंद व्हावी या हेतूनच हा सगळा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. आणि माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे की एकाच बाजूनं तुम्ही विचार न करता दोन्ही बाजूचा तुम्ही विचार करावा, दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात आणि योग्य तो तुम्ही निर्णय घ्यावा. धन्यवाद. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.